येऊ का मामा? या बघा जमलं. अव कोण का पडला हाय? बाळ्या सौंदतीला गेला हाय हे सांगितलंस, पण त्यामागलं रामायण ठाव नाही तुला. म्हणजे काय झालं आता? त्या काळ बहिरीकडे गेलेल्या माणसाची सोबत घेऊन गेलाय सौंदतीला बाळ्या. समजा गावात कुजबूज आहे, गावकी कशी आहे ठाव नाही होय तुला? अरे तो काळ बहिरी, तो पंच, ती त्यांची टोळकी, त्यात पडायची गरज आहे का? हो पण बाळू काय सावतावून त्या लोकांनी बोलवाय गेला असेल वय. मला वाटलंच तू पहिल्यांदा त्याची बाजू घ्या ना. तसं नव, तर ही माणसं कशी आहेत तू मस्ती बी ठाव आहे नव. काय बाय उठवत्या? ही लोक कशी आहेत ते ठाव आहे म्हणूनच म्हणतोय म्या. आणि काम करायचं सोडून समधी लोक गोळा करून बसाया बाळ्याच काय नडले? हो पण लोक जात असतील त्याच्याकडं. अरे तेच सांगतोय, लोकांची कारणे ऐकून ती सोडवाया बाळ्या कोण आहे? तो काळ बहिरी बघून घे काय करायचंय ती. झालं झालं नाही तर नाही झालं, आपण कशा त्यात पडायचं? बाळू मदत करतो हाय लोकांनी. पण जी लोक बहिरीकडे गेली ती आपल्याकडे याय ना ग, हे बघायला पाहिजे ना. हा आणि त्याला ठाव नसेल तर? हा तर ठाव असतं हे बरं ठाव नाही, पण समजी लोक गोळा करून बसाया बाळ्याच तरी काय नडलंय? हवं आता लोकच नाही त्याच्या संग राहायला आवडत असेल काय करायचं सांगा बरं. ये त्याचीच बाजू घेतो. बरं राहिलं किंवा आला सौंदतीवरनं का मी त्याला विचारते. आता त्याची बाजू बी समजायला ना ग. त्या पंचन भैरीच्या विरोधात जायची गरज नाही एवढंच मत आहे माझं. सांगते म्या. बघा जमलं तर सांगा. समजा चांगलं चाललंय, उगा काय घोळ नका त्यात. बाय जे पेरलं तेच उगावतया, म्हणून ज्यानं त्यानं ठरवायचं असतंय काय पेरायचं ते. विक्रम तुझं चांगलंच होईल. अरे हे लगीन कोणी बी रोखू शकत नाही. या माग एका मायची पुण्य हाय. माझी माय बी मला बोलवते हाय, जाया पाहिजे. नागराज माझ्या पायी लय लांब पाय फिट करत आला आहेस, आता तुला भेटायलाच पाहिजे. मंगळू, हे मंगळू. बहिरी शिजला का कोंबड? एकदम जबरदस्त शिजला आहे बघा. असा घमघमाट आहे तो आडाला तर पाणी सुटलं बघा. तुमची पूजा झाली का? होय झाले. बघ आता हे लग्न होणार नाही. हा अहो काय सांगता काय? हो जा जेवायला घेऊन ये. होय. तात्या बराबर येळेवर आलाच बघ. त्या कोंबड्याचा बेत आहे काय? बाहेरूनच घमघमाट आला होता. अरे कोंबडा कशाचा आहे ठाव आहे का? अरे कशाचं काय असं ना.